सगळ्यात आधी तुम्ही हे व्हिडिओ पहा, नंतर तुम्हाला सांगतो मी मुद्दा काय आहे ते. आदिवासी लोक हैं हमें मारहाण करीच हम आए थे साटा तोड़े ना अशोकनगर कारखाना श्रीरामपुर तो भाई बळजबरी अत्याचार करीच बंजारा पर जे आपण गवर्नमेंट झंडा देखता आणि आपण बळजबरी मारहाण करीच तो ये झंडा पायरी हमें ना घणी नुकसान है भाई मार मातो भी तो फोड़ीच जर तम भी बंजारा हेणु तम बंजारा आवलाद हेणु तो सेवालाल मारे शान रकाड्यो आणि अशोकनगर कारखाने पर सारी गर्दी करो जदलंग हमें न्याय मिळे नी जदलंग आपण होतं शरीर कोणी भाई जय सेवालाल. बंजारा समाजातील काही लोक ऊस तोडायसाठी गेले होते आणि त्यांच्या ट्रॅक्टरवर नाही का श्री संत सेवालाल महाराजाचा झेंडा होता आणि त्या झेंड्याला पाहून काही आदिवासी समाजातील लोक नाही का त्यांच्यावर हल्ला केला म्हणते. त्यांना कोयत्यानं किंवा कुऱ्हाडीनं त्यांना नाही का मारहाण केली म्हणते. हे कितपत योग्य आहे मला सांगा तुम्ही. आता आतंकवादावर उतरले का ते पोट भरायसाठी गेले उसावर. मी काय म्हणतो तुम्हाला आरक्षणचा मुद्दा ठेवा एकीकडे, पण मला एवढं सांगायचं आहे कितपत योग्य आहे का निरहत्य माणसाला आणि त्यांना नाही का कामावर गेले त्यांच्या पोट भरायसाठी ते गेले उसावर त्यांना मारणं कितपत योग्य आहे मला सांगा तुम्ही. आता इथे म्हणजे निर्दय किती निर्दय असतात ते लोक. 40-50 लोक होते म्हणते आणि या दोघा तिघाला नाही का त्यांना मारलं म्हणते. उद्या करून त्यांना काही झालं त्या समाजातील आदिवासी समाजातील लोकांनी त्यांना मारून टाकलं तर त्यांची जबाबदारी कोण घेणार एवढं मला सांगा. आणि एक सांगणं आहे माझ्या आदिवासी समाजाला, हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. आता तुमच्या लोकांना तुम्ही सांगा, आम्ही काही नाही सांगणार, आम्ही कारवाई योग्य ते करणार काय करायचं आहे. पण असं माणूस की हिरावून गेल्यासारखं हे प्रकरण घडलं आहे आणि हा प्रकरण आतंकवाद सारखाच आहे. पहा तुम्ही कितपत योग्य आहे. त्या निरहत्या माणसावर नाही का त्यांना कोयत्याने वार केले म्हणते, त्याच्या डोक्यावर किती जखमा केल्या असन, त्या दुसऱ्या माणसाला पण मारलं म्हणते आणि त्यांना पण येऊ दिलं नाही म्हणते वापस. तुम्ही फडावर येऊ नका उसाच्या. आणि झेंडा फावून हे केलं म्हणते. श्री संत सेवालाल महाराज झेंडा आहे ते आमचा स्वाभिमान आहे आणि आम्ही ते लावणारच. जय सेवालाल.